नमस्कार मित्रांनो, आपण काल नाडी आणि नाडीचा भाग पाहत आलो होतो। त्याच्यामध्ये आपण ठराविक फक्त 10 नाडीचे भाग मुख्य पहिले 14 आणि 72,000 नाडी इथपर्यंत पाहत आलो। आता ज्या मुख्य 10 आहेत त्यामधून आपण 3 नाडीचा अभ्यास सेपरेट करणार आहोत। 3 नाडीचा अभ्यास सेपरेट म्हणजे असा, पिंगला आणि इडा। आता आज आपण पिंगला पाहून घेऊ। पिंगला नाडी ही पॉझिटिव्ह ऊर्जा प्रस्थापित करते, उजव्या नाकपुडीमध्ये असते। या नाडीचा गुणधर्म पिंगला पाहिली म्हणजेच आपण इडासुद्धा पाहावा लागेल, थोडंसं त्याच्यातला थोडा भाग पाहू। पिंगला नाडी ही सूर्य नाडी आहे। पिंगला नाडीचा रंग लाल आहे। पिंगला नाडीची ऊर्जा गरम आहे। पिंगला नाडी ही प्रति घंट्याला 1 तासाच्या कार्यकालानं नाडी बदलत असते। म्हणजे 1 तासामध्ये पिंगला नाडी 1 तास चालते आणि इडा नाडी 1 तास चालते। मधला जो 4 मिनिटाचा कार्यकाल असतो त्या मधल्या 4 मिनिटामध्ये सुषुम्ना नाडी चालू असते। ती प्रत्येक 1 तासाला बदलताना मध्ये बरोबर सुषुम्ना नाडी चालते। पिंगला नाडी ही पॉझिटिव्ह ऊर्जा प्रस्थापित करते, तिला शिवतत्व म्हटलं जातं। त्यानंतर हिचा जो आपल्या शरीरावर जो सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे पोट आणि शरीर, यामध्ये पिंगला नाडी कार्यरत असते। इडा नाडी ही मस्तिष्कावर कार्यरत असते आणि पिंगला नाडी पूर्णपणे हिचा राजसिक ऊर्जा उत्पन्न करते। त्यानंतर जे 3 कप वात पित्त असे जे 3 प्रकार आहेत कपाचे, तर त्याच्यामध्ये पित्ताचं प्रमाण हे पिंगला नाडीमध्ये प्रेझेंटेशन येतं। त्याच्यानंतर पुरुषतत्वाची रास पुरुषतत्व प्रदान करीत असल्या कारणानं पिंगला नाडी ही पुरुषत्व प्रदान करत असते। पुरुषत्व प्रदान करत असताना ती बहिर्मुखी आहे। म्हणजे त्यानंतर तिचा जास्त कार्यरत ही दिवसा होण्याचं काम करते आणि ती क्रियाशील असते। दुसरी गोष्ट, पिंगला नाडी जर फक्त आपण पिंगला नाडी जर पाहिली, पिंगला नाडीमध्ये साहसी, धाडसी, निडर आणि स्वाभिमानी ज्या पुरुषाची पिंगला नाडी सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह आहे असा माणूस धाडसी असतो, साहसी असतो, स्वाभिमानी असतो आणि तो प्रत्येक गोष्टीची हालचालामध्ये ॲग्रेसिव्ह असतो। ज्याची पिंगला नाडी 1 तासापेक्षा जास्त वेळ काम करते असा पुरुष हा चिडक्या स्वभावाचा होतो। त्याच्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं आणि ती जर अनबॅलन्स असेल तर तो परिपूर्ण ॲग्रेसिव्ह असतो। तसंच जरी समजा एखाद्या स्त्रीमध्ये जर पिंगला नाडी जास्त ॲक्टिव्ह असेल तर तीसुद्धा पुरुषाप्रमाणे वागायला चालू करते। पुरुषासारखी धाडसी स्वभाव बनत असतो, तीसुद्धा तशाच स्वरूपानं ॲग्रेसिव्ह असते असं याचं आहे। दुसरी गोष्ट, जर तुम्ही ध्यान करण्यासाठी जर बसले आणि ध्यानस्थ व्हायचं असेल आणि तुमची जर पिंगला नाडी जर जास्त ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या शरीराची हालचाल होत असते, ध्यानामध्ये मन लागत नाही। त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण भयंकर वाढतं आणि त्यामुळं तो ध्यानापासून अलिप्त होतो। तसंच कारण पिंगला नाडीचं पोट आणि शरीर या भागावर प्रभुत्व असल्या कारणानं या शरीराची हालचाल होत असते। तसंच जर समजा एखाद्याची पिंगला नाडी जर हे असेल, म्हणजे पिंगला नाडी जर जास्त ॲक्टिव्ह असेल, तिचं जर अनबॅलन्स झालेली असेल तर त्याचं ब्लड प्रेशर वाढत असतं, कारण त्याचा माइंडवर कंट्रोल राहत नाही आणि असा पुरुष
परिपूर्ण प्रत्येक गोष्ट ॲग्रेसिव्हली आणि सिरियसली करत असतो, त्याचं त्या कामामध्ये लक्ष लागत नाही. यानंतर जर समजा हीच पिंगला नाडी जर कमकुवत असेल किंवा तिचा शरीरातील ऊर्जेचं प्रमाण जर कमी होत गेलेलं असेल, तर तो पुरुष हा भित्रा होतो, तो ॲग्रेसिव्हपणा राहत नाही, त्याचं काम करण्यासाठी ऊर्जा प्रस्थापित होत नाही, त्याच्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये आळसाचं प्रमाण वाढलं जातं, तो निस्तेज होतो. आणि ती जर बॅलन्सिंग नसेल, टोटली लॉस असेल किंवा पिंगला नाडी जर कमकुवत काम करत असेल, तर अशा पुरुषांमध्ये शरीरावर चकाकी राहत नाही. त्यानंतर सूर्य ऊर्जा प्रस्थापित करणारी ही पिंगला नाडी, हिला जो आहार आहे, आहार आवडतो, म्हणजे अशा लोकांना जो आहार आवडतो तो म्हणजे तेलकट, तिखट, मसालेदार आणि तामसी प्रकारचा आहार या लोकांना जास्त आवडत असतो. म्हणजे तुमचं नॉनव्हेज असेल, मसाले घातलेले पदार्थ असतील, अशा आहारामध्ये ज्याचे पिंगला नाडी जास्त ॲक्टिव्ह आहे, हे लोक अति तिखट, अति खारट, अति मसालेदार या गोष्टीचं जास्त सेवन करत असतात. म्हणजेच जर समजा पिंगला नाडी आणि इडा नाडी या दोन्ही जर समजा बरोबर एक तासानुसार बदलत असतील, तर यांच्यामध्ये संतुलन राहतं. आणि हे संतुलन राहण्यासाठी जर संतुलन ठेवायचं असेल आणि आपल्या शरीरामध्ये जर ॲग्रेसिव्हपणा जर कमी करायचा असेल, शांत आणि कूल व्हायचं असेल, तर याच्यासाठी आपल्याला योग अभ्यास करणं गरजेचं असतं. म्हणून जे ॲग्रेसिव्ह लोक जास्त असतात, जे आपण समाजामध्ये पाहतो, आढळून येतो, किंवा जे कलह करणारे, चिडचिड करणारे जे लोक असतात, यांची सूर्यनाडी म्हणजेच पिंगला जास्त ॲक्टिव्ह असते. म्हणजे ती एका तासापेक्षा जास्त वेळ काम करते, म्हणून ते ॲग्रेसिव्ह असतात, म्हणून ते तामसी भोजन घेतात अशा स्वरूपाचं. चला आता उद्या आपण इडा पाहून घेऊ आणि परवा मग सुषमना पाहून घेऊ. म्हणजे आपण नाडी अभ्यासामध्ये आता आज पिंगला पाहून घेतली, पिंगलेचं कार्य पाहिलं. अशा स्वरूपाने आज मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार. रामकृष्ण.